आज आपण महिला दिन विशेष अशी मुलाखत घेणार आहोत। आपल्या संभाजीनगर जिल्ह्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामधील ऍडिशनल जिल्हा शल्य चिकित्सक श्री सराफ मॅडम आपल्या सोबत आहे। नमस्कार सराफ मॅडम सोबत आपण आपल्या ज्या शासकीय रुग्णालयामधील ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल चर्चा करणार आहोत। नमस्कार मॅडम, आपल्या शासकीय रुग्णालयामध्ये अनेक रुग्ण येत असतात, महिला रुग्ण येत असतात, त्याबद्दल आपल्या रुग्णालयामध्ये कशा प्रकारे सुविधा दिली जाते आणि महिलांना या रुग्णालयामध्ये येण्यासाठी, कारण की अनेक महिला आहेत त्या प्रायव्हेट रुग्णालयामध्ये पण जातात, परंतु शासनाचं जे हे रुग्णालय आहे त्यासाठी महिलांची या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढवण्यासाठी आणि महिलांसाठी आपण काय सुविधा देतात त्याबद्दल आपलं। आमच्या रुग्णालयात साधारणतः 1,000 ते 2,000च्या आसपास ओपीडी असते, तर त्यापैकी 50% तर महिला येत असतात आमच्या रुग्णालयात। मग आमच्या रुग्णालयामध्ये आम्ही गरोदर स्त्रियांना विशेष सेवा पुरवल्या जाते। त्यानंतर 30 वर्षांवरील सर्व महिलांचे आम्ही डायबिटीज, हायपरटेन्शन आणि वेगवेगळे जे कर्करोग आहेत त्या कर्करोगाची सुद्धा आम्ही त्यांची स्क्रीनिंग करून त्यांची स्क्रीनिंग झाल्यानंतर त्यांना योग्य निदान आणि उपचार करतो आम्ही त्यांच्यावर। आणि साधारण 13 ते 18 वर्षाच्या मुलींसाठी आमच्याकडे RKSK नावाचा राष्ट्रीय किशोरवयीन मुलींसाठी एक कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही वेगवेगळ्या प्रकार विषयांवर समुपदेशन करतो। मॅडम, आता आज महिला दिन आहे आणि आपल्या शासकीय रुग्णालयामध्ये महिला कर्मचाऱ्यांचा खूप मोठा स्टाफ आता बघितला, तर त्या स्टाफला येणाऱ्या समस्या त्या आपण आपल्या या ठिकाणी व्यक्त कराव्या। आम्ही आमच्या रुग्णालयामध्ये नियमितपणे असे जेव्हा आमच्या त्यांच्या सभा असतात, महिन्याच्या दर महिन्याच्या सभा असतात, त्यावेळेस सुद्धा आम्ही त्यांच्याशी आम्ही विविध विषयांवर चर्चा करतो, त्यांची समुपदेशन करतो, त्यांची अडचणी समजून घेतो आणि त्यांचं स्ट्रेस रिलीफ कसं होईल याच्यासाठी आमचे मानसोपचार तज्ञ पण त्यांना काउन्सिलिंग पण देतात। आणि आमच्या रुग्णालयाला सुदैवाने मागच्या 3 वर्षांमध्ये सातत्याने आम्हाला कायाकल्पचा पुरस्कार मिळालेला असल्यामुळे आम्ही त्या निधीमधून आमच्या रुग्णालयातील सर्व महिला आणि सर्व पुरुष सर्वांसाठीच होतं, परंतु आमच्या रुग्णालयामध्ये जास्तीत जास्त महिलाच असतात। स्टाफ नर्सेस ज्या असतात, अधिसेविका, अधिपरिचारिका आणि परिसेविका, ह्या सर्व महिला असल्यामुळे ह्यांच्यासाठी आम्ही दरवर्षी म्हणजे सलग 3 वर्ष सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आलेले आहे। तर त्यामुळे आता सर्वजण एकत्र येऊन नृत्य, त्यानंतर स्क्रिप्ट काही असतात, छोटे छोटे नाटक किंवा असं गाण्याचा कार्यक्रम असं आम्ही घेतलेला असल्यामुळे तेव्हा सगळं एकोप्याने सगळेजण सेलिब्रेट करतात आणि खूप जास्त प्रमाणात स्ट्रेस रिलीफ होतो। आणि आजही आम्ही महिला दिनानिमित्त आनंदी नगरीचे आयोजन केलेले आहे। महिला आघाडी पुढेच असतात, त्या आघाडीवरच असतात, त्यांनी सर्वांनी फक्त एका दिवसाच्या आमच्या हाकेला ओ देत त्यांनी इतका सुंदर आनंद नगरीचा कार्यक्रम आयोजित झालेला आहे आणि तो अत्यंत आनंदाने खेळीमेळीच्या वातावरणात आजचा आमचा हा जागतिक महिला दिन साजरा झाला। तर एक वेगळा प्रश्न विचारतो की शासकीय नोकरी करत असताना कुटुंबाकडे पण आपलं एक प्राधान्य असतं, कुटुंब सांभाळून शासकीय नोकरी आपण करतो, तर ते कसं बॅलन्स आपण साधतो? सर्व महिलांना एक ईश्वराने दिलेली देणगीच आहे की महिला ह्या मल्टीटास्किंग असतात, म्हणजे एकाच वेळेस अनेक कामं करू शकतात। ते आपलं घर देखील चांगल्या प्रकारे हँडल करू शकतात आणि रुग्णालयात सुद्धा रुग्णसेवा करताना घरचा काही विचार न मनात आणता इथे आलं की इकडचंच होऊन जातात आणि घरी गेल्यानंतर घरी पण त्या चांगल्या प्रकारे सेवा देतात। तर अशा प्रकारे त्या एकदम चांगल्या पद्धतीने हँडल करतात। आणि शेवटचा प्रश्न की महिलांच्या ज्या आरोग्यविषयक समस्या आहेत त्याबद्दल महिलांनी कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे? महिलांनी सर्वप्रथम आपल्या आरोग्याबाबत जागरूक असलं पाहिजे। काही जरी त्रास झाला तर तो अंगावर न काढता, म्हणजे महिला विचार करतात आता जाऊ दे, थोड्या दिवसांनी द्यायचं, त्याकडे दुर्लक्ष करतात, तर असं दुर्लक्ष न करता त्यांनी स्वतःच्या समस्यांवर ताबडतोब तोडगा काढणं आवश्यक आहे। ताबडतोब डॉक्टरांची भेट घेणे, डॉक्टरांना जाऊन तपासणी घेणे त्यांच्याकडनं हे अत्यंत आवश्यक आहे। आणि स्वतःच्या आरोग्यासाठी आहारासाठी विशेष करून मी सांगेन की महिला मग आपल्या एकटीसाठी कुठे काय करायचं असं समजून त्या थोडंसं आपल्या स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष करतात, जे आहे तेवढं खाऊन घ्यायचं आणि झालं अशा पद्धतीने विचार करतात, पण तसं न विचार करता सर्व हिरव्या पालेभाज्या, फळे, चांगला प्रथिनयुक्त आहार खाऊन स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, जेणेकरून महिला सुरक्षित तर तिचं घर सुरक्षित। अशा प्रकारे सन्माननीय पद्मजा सराफ मॅडमनी आपल्याला असे योग्य असं मार्गदर्शन
आणि आपला वेळ काढून आपल्याला वेळ दिला आहे त्याबद्दल मॅडम आपले मनपूर्वक धन्यवाद.